हैदराबाद सत्र न्यायालयाकडून नवनीत राणांना समन्स तर ओवैसी बंधूंना उद्देशून केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोर्टाचं समन्स 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। शिवसेना नेत्यांकडून काँग्रेस नेत्यांची भेटीगाठी तर ऑपरेशन टायगरची यामुळे चर्चा। उदय सामंतांनी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घेतली भेट। काल गळ्यात भगवा उपरणं असलेला फोटो धंगेकरांच्या स्टेटसला तर धंगेकरांच्या उपरण्यावर भगवा धनुष्यबाण आला तर आनंदच। शिंदेचे मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये अमित शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक सुरू। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवार बैठकीला हजर। पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अमित शहांच्या भेटीसाठी आग्रही तर भेटीला आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। संतोष देशमुख हत्या प्रकरणी शहांची भेट घ्यायची होती। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ भीषण आग तर मरीन लाईन्स या ठिकाणी मरीन चेंबर्समध्ये अग्नितांडव। कुठल्याही दुखापतीची माहिती सध्या नाही। हिंदूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांची धरपकड। महंत सुधीरदास महाराजांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिकमधल्या अतिक्रमणाविरोधी कारवाई दरम्यान ताब्यात घेतल्याची माहिती तर अनिकेत शास्त्रींच्या घरी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सुरेश धस यांनी परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। महादेव मुंडेंची अत्यंत क्रूरपणे हत्या, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, कुटुंबियांचा आरोप। सुरेश धस यांनी केजचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची भेट घेतली। धसांकडून तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या संदर्भात विचारणा तर बालाजी तांदळेला सुद्धा तपासात घेण्याची धस यांची मागणी। मसाजोगमधील ग्रामस्थांच्या मागण्या घेऊन फडणवीसांना भेटणार। उद्या किंवा सोमवारी ही भेट घेणार असल्याची धस यांची माहिती। सुरेश धस कुणालाही भेटू द्या, आम्हाला त्यांच्यावर विश्वास। मसाजोगच्या गावकऱ्यांचा सुरेश धसांना पाठिंबा। संतोष देशमुख प्रकरणामध्ये धस हे शेवटपर्यंत साथ देतील, मसाजोग ग्रामस्थांकडून विश्वास व्यक्त। आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली। बीड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र टीव्ही9 मराठीच्या हाती। दरम्यान याच बालाजी तांदळेला सह आरोपी करण्याची जरांगे पाटील आणि धनंजय देशमुखांची मागणी होती। बालाजी तांदळे यांनी सर्व आरोपींचा जामीन केला हे समाजाला माहीत होतं का, ते सांगितलं का नाही। गाडीचा जसा खुलासा केला तसा जामिनासंदर्भात सुद्धा खुलासा करणं गरजेचं, धनंजय देशमुख यांचा हल्लाबोल। कोकाटेंबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाची आता प्रत मिळाल्यानंतर कारवाई होणार। कोकाटेंवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक तर विधानसभा अध्यक्षांची ही भूमिका। विधिमंडळ सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोमवारी शिक्षेला आव्हान देणार। सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल करून शिक्षेला आव्हान देणार। खोटी कागदपत्र दाखवून म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप। माणिकराव कोकाटेंना झालेल्या शिक्षेची ऑर्डर नार्वेकरांना पाठवा। खासदार सुप्रिया सुळेंचा स्वतःच्या कार्यालयालाच फोन तर घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू, नार्वेकरांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरील आरोप सिद्ध झाले। न्यायालयानं शिक्षा सुनावली तरी त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही। कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल तर राहुल गांधी, सुनील केदार यांचा दाखला देत विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवारांना सवाल। निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून धस यांना नोटीस द्या। औरंगाबाद खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश। मेहबूब शेख यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केल्यानंतर 5 मार्च रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होणार। एसटी चालकासह महामंडळाच्या गाडीला सुद्धा कर्नाटकात काळं फासलं। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी। पुणे बंगळुरू महामार्गावरील चित्रदुर्ग या ठिकाणी घडली घटना। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कर्नाटकात सरकारच्या विरोधात आंदोलनाचाही इशारा।